तर ईव्हीएम बाबत आरोप प्रत्यारोप होत आहेत. पाहूया त्याबाबतच्या घडामोडी. महाराष्ट्रात सत्तामेव जयते सुरू झाले आहेत त्याविरोधात आपण उभे आहोत. बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश उपोषणस्थळी उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. तर ठाकरेंच्या उपस्थितीत ज्येष्ठ कामगार नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी पाणी घेत उपोषण सोडलं. ईव्हीएम हॅक होऊ शकतं हे प्राथमिकदृष्ट्या दिसतंय. एवढं बहुमत असूनही सरकार स्थापन होत नाही, शरद पवारांचं वक्तव्य. 5 महिन्यात लोकांचा कौल बदलला तर आम्ही काय करायचं? आढावांच्या ईव्हीएम बाबतच्या संशयावर अजितदादांचं उत्तर. तर आढावांनी उपोषण थांबवण्याची दादांची विनंती. पुन्हा लोक पक्ष सोडतील म्हणून शरद पवार ईव्हीएमवर बोलतायत. पवार जिंकतात तेव्हा ईव्हीएम बरोबर असतं. बावनकुळेंचा पलटवार. महाराष्ट्राच्या निवडणुकीतील आकडेवारी जुळता जुळेना 13 लाख अतिरिक्त मतं आली कुठून? मतं वाढवण्यासाठी ईव्हीएममध्ये छेडछाड केली का? ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांचा सवाल. ईव्हीएम हॅक करता येतं. मी इंजिनियर असल्यानं मला माहिती आहे. ईव्हीएम बाबत महादेव जानकर यांचं मोठं वक्तव्य. ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्यानं महायुतीच्या जागा आल्या, जानकरांचा आरोप. ईव्हीएम मध्ये मतदारानं दिलेल्या मताचा पुरावा काय? माझं मत संबंधित व्यक्तीलाच मिळाल्याचा पुरावा काय? बाबा आढाव यांच्याकडून प्रश्न उपस्थित. ईव्हीएमवर जिंकणारे बॅलेट पेपरची मागणी का करत नाहीत? अंबादास दानवेंचा सवाल. जनमत आहे म्हणतात बॅलेट पेपरची मागणी करा. अनेक निवडणूक याचिका कोर्टात दाखल होतील, दानवेंचा दावा. महाविकास आघाडीच्या विरोधात निकाल गेला म्हणून ईव्हीएमवर आक्षेप. भरत गोगावलेंचा विरोधकांवर निशाणा. तर महायुतीच्या नेत्यांकडून ईव्हीएम घोटाळा लपवण्यासाठी सत्तेच्या सारीपाटाचा खेळ. सचिन खरात यांचं प्रत्युत्तर.